नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। एसटी बस चालकाला पोलिसांकडून मारहाण। रविवारी दुपारी कोल्हापूरहून मलकापूरच्या दिशेने एसटी बस घेऊन जात असताना एसटी बस पन्हाळा तालुक्यातील नावली इथे आले असता बस चालकाला अरेरावी करत मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी असिफ मोहम्मद कलाईगार आणि त्यांची पत्नी हबीबा असिफ कलाईगार यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका पोलिसांकडूनच अशा प्रकारचे कृत्य झाल्यामुळे याची चर्चा सर्व परिसरात जोर धरू लागलेली आहे। ती बस वाघबीळजवळ आली असता बसच्या समोर एक स्विफ्ट कार धीम्या गतीने चालू होती। ती कार बसला ओव्हरटेक मारण्यासाठी जागा देत नव्हती। हा प्रकार वाघबीळपासून नावली गावापर्यंत सुरू होता। नावली गावाजवळ आल्यानंतर रस्त्याची रुंदी जास्त असल्याने बस चालकाने ओव्हरटेक मारून कार चालकाला याबाबत विचारणा केली आणि एकतर तुम्ही पुढे जावा नाहीतर मला साईड द्या अशी मागणी केली। त्यानंतर कार चालकाने आवेगात येऊन बस चालकाला शिवागीळ करत मारहाण केली। कार चालकासोबत त्यांची पत्नी देखील होती। त्यांनी देखील बस चालकाला शिवागीळ करत मारहाण केली। मारहाणी दरम्यान कार चालकाने बस चालकाला मी पोलीस खात्यात असून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली। हा सर्व प्रकार तिथल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट करून व्हायरल केला। काही स्थानिकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु बेदम मारहाण झाल्याने चालकाने पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस कार चालक असिफ मोहम्मद कलाईगार आणि त्यांची पत्नी हबीबा असिफ कलाईगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही संबंधित पोलीस कार चालकाच्या विरोधात केवळ एनसीआर दाखल करण्यात आली। बस चालकाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने आज कोडोली पोलीस ठाण्यात जाऊन सविस्तर माहिती दिली आणि पुन्हा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली। आज संबंधित पोलीस कार चालक आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत। मी कोल्हापूर मलकापूर माझे ड्युटी करत असताना माझ्या पुढं वाघबीपासून एक कारवाला मला त्रास देण्याचा भयानक प्रयत्न केला, एक 3-4 वेळा। मग मला ज्यावेळी मिळालं त्याला गाडी थांबवून विचारायचं त्या आवळीपाशी ना नावलीपाशी, त्यावेळी त्याला मी गाडी थांबवून विचारलं की का त्रास, माझ्या गाडीत पॅसेंजर आहे, मला का त्रास देतोयस, तू तुझ्या वाटून जा। तर त्यानं एवढं ऐकल्यानंतर मी पोलीस आहे आणि सुरुवात केली मला मारायला, शिवीगाळ केली। त्यावर तिची बायको होती, तिने सुद्धा मला मारलं, 2 फटका, पायात चप्पल काढून मारायला लागलं। आणि हे सगळं त्यानंतर झटापटी झाल्यानंतर मला मारल्यानंतर मी त्यातनं सुटका करून पॅसेंजर आणि इतर माणसांनी मी सर्व पोलीस स्टेशन घातलं, कोडोली बस स्टँड, कोडोली तालुका पोलीस स्टेशनला। तिथून आल्यानंतर मी त्यांना विनंती केली अधिकाऱ्यांना की मला मारले ऑन ड्युटीवर, सरकारी कामात त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, गुन्हा दाखल करा। मग तिने संध्याकाळी गुन्हा दाखल न करता एनसीआर दाखल केली। मग परत मी आज आलोय सकाळी एनसीआर का दाखल केली म्हणून चौकशी करायला। मग सकाळपासून मी आता इथं आहे। मग तिने आता माझ्यानं जबाब लिहून घेतला आहे, आता त्यांच्या गुन्हा दाखल करतो असं म्हणून ते बोललेलं आहे। आता पुढे बघूया आता काय होते। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।